महायुतीच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील केवळ 43% निधीचा वापर झालाय। गेल्या 5 वर्षातील तरतुदींमध्ये यावर्षी खर्चाचा हा नीचांक नोंदवला गेलाय। गृहनिर्माण, सार्वजनिक उपक्रम आणि अन्न नागरी पुरवठ्याकडून सर्वात कमी निधी खर्च झालाय। महिला बालकल्याण, शिक्षण, ओबीसी त्याचबरोबर कृषी, आरोग्य या विभागाचा खर्च निम्म्यापेक्षा अधिक आहे। राज्याचा अर्थसंकल्प 8 दिवसांवर असताना हे वास्तव समोर आलंय। काही महत्त्वाचे मुद्दे या संदर्भातले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। महायुती सरकारने 2024-25 अर्थसंकल्पात 8,23,344 कोटी रुपयांची तरतूद केली। सर्व विभागांचा एकत्रित निधीचा वापर हा 3,58,000 कोटीच्या वरती आहे आणि एकूण तरतुदीपैकी केवळ 43% निधीचाच वापर झालेला आहे। गृहनिर्माण विभागाकडून 2% निधी वापरला गेलाय। सार्वजनिक उपक्रम खात्याकडून 4% निधीचा वापर झालाय। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून 13% निधी खर्च झालाय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, केवळ 43% निधीचा वापर झालेला आहे असं समजतंय। अवघ्या 8 दिवसावर आता अर्थसंकल्प येऊन ठेपलेला आहे आणि अशात आता हे वास्तव समोर येत आहे। रिद्धी अगदी बरोबर आहे। 3 तारीखला खरं तर राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशन होत आहे आणि 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो मांडला जाणार। मात्र महायुती सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात 8,23,344 रुपयांची तरतूद केली होती। मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं असेल तर सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर जो आहे तो 3,58,765 म्हणजे 43% इतका निधी जो आहे तो वापरण्यात आला। यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर सर्वाधिक कमी निधी जो आहे तो गृहनिर्माण विभागात वापरला गेला, तो म्हणजे 2% वापरलाय। सार्वजनिक उपक्रम विभागात 4% आणि अन्न नागरी पुरवठा विभागात 13% निधी जो आहे तो खर्च करण्यात आला। तर सर्वाधिक निधी कोणत्या विभागात वापरला गेलाय तो महिला व बाल कल्याण विभागात 79%, शालेय शिक्षण विभागात 74% आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागात 68%, कृषी 62% आणि आरोग्य विभागात 60% निधी वापरण्यात आलाय। आपण जर रिद्धी पाहिलं असेल तर मागील काही वर्षांच्या आकडेवारी तर सर्वाधिक जे आकडेवारी बघितली असेल तर सर्वाधिक निधी जो आहे तो मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जो तरतूद करण्यात आला होता तेवढा वापरण्यात आलेला आहे। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।